बेकरी स्टाईल ब्रेड, ते पण घरी. अय्यो, एकदा ही रेसिपी ट्राय केली ना परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते हो. नमस्कार मंडळी, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बेकरी स्टाईल परफेक्ट ब्रेड घरी कशी बनवायची ते बघत आहोत. त्यासाठी मी इथे एक बाउल घेत आहे. त्या बाउलमध्ये मी 1 कप नॉर्मल गरम असं दूध आहे, कोमकोम दूध आहे, दूध ॲड करते. त्या दुधामध्ये की नाही 2 टेबलस्पून साखर ॲड करायची आपल्याला. हे बघा, मी 2 टेबलस्पून साखर ॲड करत आहे आणि 2 टेबलस्पून ड्राय ईस्ट पावडर ॲड करते आणि 1 स्पूनच्या मदतीने छान मिक्स करून घेते मी. हे बघा, मी छान मिक्स करत आहे. हे मिक्स केलेलं मिश्रण की नाही आपल्याला 15 मिनिटासाठी असंच झाकून देऊन ठेवायचे. 15 मिनिटानंतर आपण चेक करूया. तर हे बघा किती छान खंबीर आले ना. मी बरोबर 15 मिनिट ठेवले. आता ह्याला 1 स्पूनच्या मदतीने परत मिक्स करायचे. त्या मिक्स केलेल्या मिश्रणमध्ये की नाही आपल्याला 2 कप मैदा ॲड करायचा आहे. मी हे चाळणीने चाळून घेतलेला मैदा आहे. 1 कप टाकून घेत आहे. परत 1 कप मैदा ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये आणि अर्धा छोटा चम्मच मीठ टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, मी मीठ टाकून घेत आहे आणि छान असा उंडा मिक्स करायचा आहे. एक स्मूथ उंडा करायचा आहे आपल्याला. आपण पोळीचा उंडा कसा तिंबतो सेम तसाच उंडा तिंबायचा आहे. हे बघा, मी छान मिक्स करून घेत आहे. आता हे नॉर्मल गरम पाणी असते का, एक नॉर्मल गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला. जास्त कडक पाणी नाही घ्यायचे. हे कोमकोम पाणी घेत आहे मी. त्या उंड्यामध्ये टाकून छान मिक्स करते. हवनुसार पाणी तुम्हाला जसं लागते तसं त्या उंड्यामध्ये ॲड करा आणि उंडा एकदम स्मूथ करा. आता मी 2 टेबलस्पून बटर घेत आहे. 1 टेबलस्पून बटर मी ॲड केले आणि उंडा छान मिक्स केला आहे. हे बघा, परत आणखीन 1 टेबलस्पून मी बटर ॲड करते. छान मिक्स उंडा करायचा आहे. उंडा छान तिंबून घ्यायचा आहे, मस्त मसाज करायचा आहे, स्मूथ उंडा तयार करायचा आहे. आता हे उंडा छान तयार केलेला की नाही त्याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. एक बॉल तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच बाउलला की नाही आपल्याला बटर लावून हे उंडा झाकून देऊन ठेवायचं आहे आपल्याला. साधारण 1.5 तासासाठी गरम ठिकाणी आपल्याला हे उंडा ठेवायचा आहे. माझ्याकडे हे 2 ब्रेडचे टीन अवेलेबल आहेत. हे बघा, हे एक टीन आहे आणि हे ब्लॅक कलरचा एक टीन आहे. मी या ब्लॅक कलरच्या टीनमध्ये ब्रेड करणार आहे. टीन साईडला ठेवून देते. आता त्या टीनला की नाही आपल्याला थोडं बटर लावून ग्रीस करायचे. छान मी बटर लावून घेते जेणेकरून आपले ब्रेड की नाही इझिली बाहेर पडतील हो. हे बघा, आणि बटर लावलेल्या टीनवर की नाही थोडा आपल्याला मैदा टाकायचा आहे, स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि सगळीकडून असा मैदा लावून एक्स्ट्राचा मैदा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा, मी एक्स्ट्राचा मैदा की नाही खाली टॅप करते जेणेकरून एक्स्ट्राचा मैदा बाहेर पडेल. हे बघा, आता ही टीन की नाही साईडला ठेवते. जी 1.5 तासासाठी जी उंडा ठेवला होता ना आपण ब्रेडचा ते काढून घेते. एक स्पंज करते. हे बघा, एक्स्ट्राची हवा बाहेर पडेल. आता हे उंडा की नाही मी बाहेर काढून घेते बाउलच्या आणि छान मसाज करते त्याचा. हे बघा, मस्त मसाज करायचा आहे आपल्याला तुम्हाला. आता मसाज झाला ना त्याच्यामध्ये की नाही थोडा आपल्याला मैदा ॲड करायचा आहे. परत मसाज करायचा आहे. परत थोडा मैदा ॲड करायचा आहे. परत मसाज करायचा आहे. आता की नाही आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. पोळी करतोच ना आपण सेम तसा गोळा तयार घ्यायचा आणि अशी छोटी पोळी हाताने लाटून घ्यायची. खाली थोडा मैदा टाकते आणि ही बेलण्याच्या मदतीने मी पोळी लाटून घेते. जास्त मोठी नाही करायची आपल्याला पोळी. हे बघा, आता मी पोळी लाटून घेते. सेम अशीच पोळी लाटून घ्या तुम्ही. आता मी काय करते ते टीनची साईज घेऊन बघते, पोळी मोठी झाली का छोटी आहे म्हणजे परत आणखीन लाटता येईल. आता मी साईज लावून बघते. हां, बरोबर साईज आहे. माझी प्रोसेस तुम्ही पूर्ण व्हिडिओचीच प्रोसेस फॉलो करा कारण की बेकरी स्टाईलच ब्रेड होणार आहेत तुमचे. आता मी काय करते, रोल करून घ्यायचा आहे आपल्याला. वरचा जी रोल घ्यायचा खाली चिटकवायचा, परत वरचा रोल घ्यायचा, रोल तयार करून घ्यायचा, चिमट्याने आपल्या बोटाच्या मदतीने की नाही ते चिटकून फिट करायचं आहे. हे बघा, छान फिट करून घेते. आता हे मी की नाही ब्रेडचा जे डो आहे ना आपण रोल केलेला ते टीनमध्ये टाकून घेऊता. हे बघा, मी टाकून घेत आहे. छान असा रोल केला आहे. परत एकदा रोल करून घेते आणि हे डो की नाही टीनमध्ये मी टाकून घेते. टीनमध्ये टाकलं ना आपल्याला हाताने की नाही त्याला असं स्प्रेड करायचं, दाबायचे त्याला म्हणजे एक लेवल येईल. हे बघा,
आणि ब्रेडचा शेप पण छान येईल म्हणून आपल्याला खाली असं दाबून घ्यायचं पूर्ण किनारे असे कोपऱ्यांनी असं मी छान दाबून घेते. आणि ह्याला की नाही वल्ला कपडा झाकून 1.5 तासासाठी आपल्याला गरम ठिकाणी ठेवायचे. आता ओटीची की नाही मी 20 मिनिटाचा टायमर लावला आहे. डबल रॉडवर ऑन केले आणि 150 डिग्रीवर ठेवले मी. हे बघा मी 1.5 तासानंतर काढले. आता मिल्क वॉश करून घेते. हे बघा आता दूध लावून घेते सगळीकडे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असता तर नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. हे बघा 20 मिनिटानंतर किती छान असे ब्रेड तयार झाले. मी आता काय करते थोडं बटर लावून घेते. तर सगळीकडे आपल्याला बटर लावून घ्यायचे. आता की नाही परत 15 मिनिटासाठी आपल्याला वल्ल्या कपड्याने झाकून ठेवायचे. 15 मिनिटानंतर परत मी काढून बघते. वाव, खूप सुंदर कलर आला आहे. परफेक्ट ब्रेड झाले. तर ब्रेड पण छान बेक झालेत. 20 मिनिटात मस्त बेक होतात. हे बघा किती छान कलर आला आहे ना. प्लीज माझी रेसिपी नक्की फॉलो करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.